बेलोरा विमानतळ प्रकल्पावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या मते या प्रकल्पात कोणत्याही एकट्या व्यक्ती किंवा पक्षाचं श्रेय घेणं योग्य नाही। त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि इतर अनेक नेत्यांनी या प्रकल्पाकरिता आपापले योगदान दिलं होतं। पाहूया यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। बेलोरा विमानतळ अनेक वर्षानंतर आता सुरुवात झालेलं आहे, तर अनेक लोक प्रतिनिधी म्हणतात की हे विमानतळ आणण्यात माझं श्रेय आहे, तर याकडे आपण कसं पाहताय? बघा, हे विमानतळ हे काय कोणत्या एकट्या व्यक्तीने किंवा एकट्या पार्टीने आणलेलं नाहीये। मला ठाऊक आहे, ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, सुनीलदादा पालकमंत्री होते आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब पण होते। त्या लोकांनी दोघांनी पण काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी खूप मोठा या ठिकाणी तो विमानतळ झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केले। मग नंतरच्या काळामध्ये काही जमीन अधिग्रहण झाली, काही अजून एक्सटेन्शन त्याला घेण्यात यावं लागलं। त्यावेळेला वीरेंद्र जगताप दादा आमदार होते, त्याच्या आधी अनंतराव गुढे साहेब त्या ठिकाणी खासदार होते, मग अडसूड साहेब खासदार होते, आज बळवंत दादा त्या ठिकाणी खासदार आहेत। त्यांनी पण हे प्रश्न सगळ्यांनी मांडलेले आहेत। जे पालकमंत्री झाले त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये हातभार त्यांचा लागलेला आहे। काही लोकांना खूप आव आणायची सवय असते, तर ते त्यांच्या प्रोफेशनच्या हिशोबानं त्या सगळ्या गोष्टी करतायत, पण याच्यामध्ये कोणा एका व्यक्तीचा किंवा कोणा एका पक्षाचा या ठिकाणी क्रेडिट नाही आहे, हे सगळ्यांचं मिळून क्रेडिट आहे। मला आठवतं वीरेंद्र दादा जगताप ज्यावेळेला आमदार होते, कारण हा नांदगाव खंडेश्वर एरियामध्ये आपला अमरावतीचं जो एअरपोर्ट आहे नांदगाव खंडेश्वर एरियामध्ये येतो, त्यावेळेला त्यांनी खूप आटापिटा काढून ते सगळं त्यांना कम्पेन्सेशन मिळवून देण्यासाठी खूप म्हणजे सोपं नसतं लँड एक्विजिशन करणं आणि शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं या सगळ्या गोष्टी। मग नवल साहेब ज्यावेळेला कलेक्टर होते त्यावेळेला त्यांनी देखील भरपूर त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी स्टँड स्टिल झालेल्या होत्या। त्यावेळेला माजी आमदार सुनीलदादांनी आणि माजी पालकमंत्री सुनीलदादा देशमुखांनी देखील याच्यामध्ये ही याचिका टाकली आणि मग कुठे या सगळ्या गोष्टीला स्पीडअप व्हायला लागला। तर काही लोक खूप आव आणतात की आम्ही केलं। ठीक आहे, तुम्हाला जो आव आणायचा आहे आणा, लोक काय मूर्ख नाही आहेत, हे काय क्रेडिट एका व्यक्तीचं नाही आहे। अनंतराव गुढे पासून आदरणीय अशोकराव चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्या ठिकाणी सुनीलदादा देशमुख हे काँग्रेसचे पालकमंत्री, त्याच्यानंतर जे काही पालकमंत्री झाले ते सगळे, मी पण त्याच्यामध्ये थोडासा खारीचा हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे, सतत मीटिंग घेतलेल्या आहेत आणि नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्या एक्सटेन्शनचं भूमिपूजनाला 2019च्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो। म्हणून ते एका व्यक्तीने आणि एका पक्षाने केलेलं नाहीये, ते सगळ्यांनी मिळून त्याचा हातभार लावलेला आहे आणि अशा उपक्रमात कुठंतरी आपण पश्चिम महाराष्ट्रासारखं शिकलं पाहिजे। विकास कामांचं क्रेडिट घेण्यापेक्षा विकास कामांसाठी जाती, धर्मभेद, पक्षभेद सोडून एकत्र येऊन त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा ज्याच्या मते फायदा आहे त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। यशोमती ठाकूर यांच्या प्रतिक्रियेतनं बेलोरा विमानतळ प्रकल्पासाठी कित्येक नेत्यांचा सामूहिक प्रयत्न दिसून येतो आहे। त्यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय आणि प्रकल्पासाठी सर्वांच्या योगदानाची नोंद घेतली आहे।